नमस्कार मैत्रिणींनो, मी स्नेहल शिंदे आणि स्नेहाज रेसिपी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण कुठलीही रेसिपी करणार नाहीये, तर आज आपण मस्त मनमोकळ्या गप्पा मारूयात। विषय तर सांगणारच आहे, पण त्याआधी तुम्हा सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभार, कारण आपली 6000 लोकांची यूट्यूब फॅमिली तयार झालेली आहे आणि हे सगळं शक्य झालेलं आहे तुमच्यामुळे। तर आपले 6000 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत, तर त्यासाठी तुम्हा सगळ्यांना खूप 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 मनापासून थँक्यू। तर आता आपण वळूयात आपल्या विषयाकडे, पण त्याआधी थोडी कॉफी पिते। काय होतं माहितीये का, सकाळपासून संध्याकाळपर्यंत ना नुसती गडबड गडबड सुरू असते आणि स्वतःसाठी असा वेळच देता येत नाही हो। काय होतं की सकाळी नाश्त्यासाठी काय बनवायचं, दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचं, बरं ऑफिसचे डब्बे आहेत, त्यानंतर मुलांच्याही आता शाळा सुरू होत आहेत, त्यांच्यासाठी डब्याला काय बनवायचं, परत रात्रीच्या जेवणाची तयारी। आणि यामध्ये काय होतं माहितीये, सगळा वेळ आपला विचार करण्यात जातो की आज काय बनवू। आता मिस्टरांना विचारलं की अहो भाजीला काय बनवू, तर ते म्हणतात अगं कर ग काहीतरी। मुलाला विचारलं अरे नाश्त्यासाठी काय बनवू, मुलगा म्हणतो आई अगं कर ग काहीतरी, आणि धड कुणी काही सांगतच नाही। तुमच्याकडेही असंच होतं तर व्हिडिओला लाईक करा। आणि काय होतं माहितीये, घरात कितीही भाज्या असल्या तरी भाजीला काय करू हे समजत नाही, आणि भाज्या संपल्या तरी प्रश्न असतोच की आज काय भाजी बनवू। आणि बरं घरातील सगळ्यांनी पौष्टिक खावं हा सुद्धा अट्टहास असतोच की। तर मग आता काय होतं की तुमच्याकडे जर किमान आठवड्याभराचं जर प्रॉपर प्लॅनिंग असेल की नाश्त्यासाठी काय बनवायचे, दुपारच्या जेवणासाठी काय बनवायचे, रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचे, बरं सगळ्यांना संडेला सुट्टी असते, मग अशा वेळी घरातील सगळ्यांची डिमांड असते की आज सुट्टी आहे तर चमचमीत असा बेत हा झालाच पाहिजे। तर मी आता तुम्हाला असं सांगणार नाहीये की आज सोमवार आहे तर तुम्ही नाश्त्यासाठी हे बनवू शकता, दुपारच्या जेवणासाठी हे बनवू शकता, किंवा तुम्ही रात्रीच्या जेवणामध्ये हे बनवू शकता। तर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खास अशी वेगवेगळ्या सिरीज। तर ह्या सिरीजमध्ये आपण नाश्त्याचे 7 दिवस 7 वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत। तर त्यामध्ये अगदी घरात उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हे पदार्थ तयार करून होतील, त्यासोबत ते पौष्टिक सुद्धा असतील। त्यानंतर रोजच्या भाज्या पण थोड्या हटके स्टाईलमध्ये, मुलांच्या डब्यासाठी 5 दिवस 5 वेगवेगळ्या भाज्या। आपल्याकडे ना प्रॉपर प्लॅनिंग असेल की आज भाजीला काय बनवायचे, मुलांच्या डब्यासाठी काय बनवायचे, नाश्त्यासाठी काय बनवायचे, किंवा रात्रीच्या जेवणासाठी काय बनवायचे, याचं जर प्रॉपर प्लॅनिंग असेल ना, तर आज काय बनवू किंवा आज कोणती भाजी बनवू यामध्ये जर विचार करण्याचा वेळ असतो तो वाचतो आणि स्वतःसाठी असा वेळ देता येतो। तर संडे स्पेशल वेगवेगळ्या रेसिपीज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे। त्यानंतर भाजीला काही नसेल तर अशा वेळी कोणत्या भाज्या करायच्या हे सुद्धा मी शेअर करणार आहे। तर अशा वेगवेगळ्या सिरीज मी घेऊन येत आहे। तर ही संकल्पना तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। तर चॅनलवर नवीन असाल किंवा अजून आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर स्नेहाज रेसिपीला सबस्क्राईब करा, आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आता त्याने काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार। तर सगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा। तर या आधीच्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही खूप छान प्रेम दिलत, असंच प्रेम इथून सगळ्या व्हिडिओजला द्या। आणि तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा, आणि अशाच एका छानशा सिरीज सोबत पुन्हा लवकरच भेटूयात। तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा।